प्रलंबित वनपट्टे, वाढवण बंदर रद्द करणं आणि स्मार्ट मीटर सक्तीविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तसंच किसान सभेचा लॉंग मार्च पालघरकडे निघालाय। 30 किलोमीटर पायपीट करून आंदोलकांनी मनोर इथे मुक्काम केला। सकाळी 10 वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर कूच करेल। 12 प्रमुख मागण्यांसाठी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन हजारो कार्यकर्ते तिथे ठिय्या आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। चारोटी येथून काल निघालेला लॉंग मार्च मनोरच्या शगुन मैदानावर येऊन विसावा घेतलेला आहे। आपण बघू शकतो की सकाळचे 5:30-6 वाजलेले आहेत, मात्र हे मोर्चेकरी जे आहेत, आंदोलक जे आहेत, शेतकरी आहेत, ते तशा ठाण मांडून इथे राहिलेले आहेत। तब्बल 40 ते 50 हजार कार्यकर्ते, नागरिक, शेतकरी इथे या मोर्चात सहभागी झाले आहेत। रात्रीचं सकाळी आणलेलं जेवण त्यांनी रात्री केलं, काहींनी रात्री इथे जेवण स्वतः बनवलं। आता पुन्हा त्यांच्या जेवणाची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। दुपारचं जेवण जे आहे ते बनवण्याचं काम जे आहे ते इथे सुरू आहे। तो लॉंग मार्च जो आहे तो साधारणतः 10 वाजता पालघरच्या दिशेने कूच करणार आहे। मात्र संध्याकाळपर्यंत पालघर मध्ये हा मोर्चा जो आहे तो धडकेल। त्यानंतर तिथे ठिय्या आंदोलन जे आहे ते त्यांच्या वतीने करण्यात येणार आहे। हा निघालेला मोर्चा लॉंग मार्च आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। मात्र प्रशासनाकडून नेमकी काय खबरदारी घेतली जाते किंवा प्रशासनाकडून या मोर्चाची दखल घेतली जाते का, हे आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेल। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।